मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून आज आपणास DTP CorelDRAW यामधील एक असाइनमेंट, फोटोशॉप मधील एक असाइनमेंट दाखवणार आहे, जे की त्याचं नाव बुक कव्हर पेज असं नाव आहे. तर आपल्याला बुक कव्हर बनवायचं आहे. त्याच्यासाठी जे रिझोल्युशन्स घ्यायचे आहेत पेजचे ते 598 पिक्सेल इंटू 29 पिक्सेल अशा पद्धतीने हाफ फोल्ड बुक कव्हर आपल्याला बनवायचं आहे. जी फ्रंट साइड आहे आणि बॅक साइड आहे. जसे आपण एखादं बुक ओपन केलं तर आपल्याला पूर्ण त्याची फ्रंट आणि बॅक कशी दिसेल तर ती आपल्याला अशा पद्धतीने बनवायची आहे. तर यामध्ये एंटर टेक्स्ट अँड अप्लाय इफेक्ट ऑन द टेक्स्ट, सिलेक्ट टेक्स्ट अँड रिस्ट्राइज टेक्स्ट, ऑल्सो एडिट टेक्स्ट. काही टेक्स्ट आपल्याला कशा पद्धतीने बसवायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर एंटर टेक्स्ट अँड अप्लाय इफेक्ट ऑन द टेक्स्ट बाय युजिंग दी व्हर्टिकल टाईप टूल. म्हणजे एखादा टेक्स्ट जो आपण टाईप करणार तो व्हर्टिकली कसा आपण त्याला इफेक्ट देऊ शकतो तो एक आहे. त्यानंतर इन्सर्ट अँड इमेज ॲज बॅकग्राऊंड, आपल्याला इमेज बॅकग्राऊंडला आपल्याला पाहिजे ती घेणार आहोत. इन्सर्ट शेप युजिंग रेक्टँगल टूल्स अँड रिड्यूस दी ओपॅसिटी, त्याची ओपॅसिटी आपण कशा पद्धतीने रिड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर इन्सर्ट अँड इमेज ॲज रिक्वायर्ड, जसे आपल्याला एक बारकोड दिलेला आहे तर तो बारकोड आपण या पद्धतीने कसा त्याच्यामध्ये ऑनलाईन घेऊन इन्सर्ट करणार आहोत तर ते दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक बुक कव्हर बनवायचं आहे. यासाठी मी आता आउटपुट कसं आहे त्याप्रमाणे मी इथे बनवून ठेवलेली आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने इफेक्ट ग्रेडियंट टूलचा एक इफेक्ट द्यावा लागणार आहे आणि हा बुक हा शब्द BO आणि OK असा शब्द आपण कसा सेट करायचा आहे तो या पद्धतीने दाखवलेला, तो कसा करायचा ते दाखवतो. यामध्ये आपण आता फोटोशॉप मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेला आहे. एक बॅकग्राऊंड पेज घेतलेला आहे, म्हणजे बॅकग्राऊंड पेज ऑलरेडी आहे जे लॉक आहे, त्याच्यावर मी काही काम करत नाहीये. त्यामध्ये मी एक रेक्टँगल टूल घ्यायचा कसा हे मी वारंवार प्रत्येक केस स्टडीला अगोदरच्या मी दाखवलेला आहे. तर पुन्हा एकदा मी दाखवते. जसं मी इथे क्लिक केलंय आणि या पद्धतीने एक रेक्टँगल टूल घेतलं, रेक्टँगल घेतला आणि त्याच्यामध्ये आपण कलर फिल करतो. कलर फिल करताना आपल्याला इथून कलर फिल करायचा आहे. अशा पद्धतीने आपण कलर त्याचा फिल केलाय जो आपण सिलेक्टेड ऑलरेडी केलेला आहे. आपण जास्त करून फोटोशॉप मध्ये काम करताना लेअरवर काम करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तर रेक्टँगल टूल मी ड्रॉ केलाय पण त्याच्यासाठी मला लेअर पहिली इन्सर्ट करून घेणं गरजेचं आहे. मी ती या पद्धतीने जो बॅकग्राऊंड पेज होतं व्हाईट कलरचं त्याला मी लावून घेतलंय. तुम्ही पूर्णतः त्याला घेऊ शकता अटॅच करून. अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडचं व्हाईट पेज आपल्याला दिसत नाही, व्हाईट कलर त्याच्यामध्ये दिसत नाही. आता यानंतर मी सिलेक्शन काढून टाकलंय. परत मी मूव टूल सिलेक्ट करते आणि नंतर मी लेअर एक आपल्याला क्रिएट करायची आहे. तर लेअर क्रिएट करताना आपल्याला या रेक्टँगल लेअरच्या वर घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने लेअर घेतली आहे वरती. त्यानंतर व्हाईट कलरचं आपल्याला बॅकग्राऊंडचं एक रेक्टँगल घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी याच्यामध्ये आपल्याला एक रुलर घ्यावा लागणार आहे. रुलर का आता आपल्याला बरोबर सेंटर पॉइंट काढावा लागणार आहे, जो की याच्यामध्ये अशा पद्धतीने मी इंचेस मध्ये रुलर केलेला आहे. अशा पद्धतीने मी इंचेस मध्ये रुलर केलेला आहे. आता आपलं जे पेज आहे ते 0 to 7 पर्यंत आहे. तर मधला मला सेंटर पॉइंट जो काढायचा आहे, सपोज 1 2 3 आणि इथे 1 2 3 काढला तर याचा जो मध्य सेंटर आहे तो अशा पद्धतीने मला करता येईल. त्याच्यासाठी मी जी ग्रीडलाईन्स आहे ती मी या पद्धतीने इथून घेते किंवा इथे आपली ऑलरेडी घेतलेली आहे ती इथे मी 3.5 या पॉइंटवर मी आणते. आणि एक मला मध्य का करायचं आहे, कारण मला मधला जो पेज आहे, सॉरी मधली जी लाईन रेक्टँगल आहे तो त्या पद्धतीने मला ड्रॉ करता येईल. जसं की मी आता एक इथे ड्रॉ करते मला इथे व्हाईट कलर मला घ्यायचा आहे. पूर्ण व्हाईट कलर मी घेतलाय आणि सेम असंच पेज मला दुसरं घ्यायचं आहे. तर मी काय करणार, डुप्लिकेट
पेज तयार केलं आहे आणि इथूनच मी लगेच सेम टू सेम इथल्या समसमान इथे लाईन जे आपण फिरवतोय रेक्टँगल त्या बघा वरती टॉपला मिडलला आणि बॉटमला सुद्धा एक रेड कलरची दिसतीये लाईन, जेणेकरून आपल्याला बरोबर त्या सिक्वेन्समध्ये तो पेज दिसतोय. अशा पद्धतीने मी लावलेलं आहे पेज. आता मी थोडंसं छोटंसं करतेय, थोडी साईज मी त्याची कमी करते. अशा पद्धतीने सेम याची साईज मला जरा थोडी कमी करायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक थोडंसं पट्टी साईड सारखंच एक रेक्टँगल मला ड्रॉ करायची आहे. सपोज हाच रेक्टँगल म्हणून मी कॉपी केला आणि अशा पद्धतीने मी जो तो ड्रॅग केला, छोटी साईज करून मी इथे ड्रॅग करते आणि हा सुद्धा सेंटर पॉइंटला बरोबर सेट होतोय. टॉप आणि बॉटमला आणि मिडल साईजला आपल्याला परफेक्ट मिळते. तर अशा पद्धतीने मी रेक्टँगल ड्रॉ केलाय. थोडीशी ही साईज याची छोटी करते आणि अजून हा एक रेक्टँगल छोटा. तर अशा पद्धतीने मी पेज लावून घेतलंय. जसं की मी याच्यात जर मी ऑन केलं तर सगळ्याच ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या दिसतील याच्यामध्ये. मी तुम्हाला एक करून दाखवते आधी, अगोदरचा जो आपण रेक्टँगल घेतलाय आणि नंतर मी त्याचा इफेक्ट कसा मी दिलाय तो तुम्हाला दाखवता येईल. तर ह्या 3 रेक्टँगल आपण घेतलेत, त्याच्यानंतर तो ड्रॉ केलाय आणि त्याला आपण त्याची साईज जी आहे ती त्या पद्धतीने आपण लावून घेतलेली आहे. थोडंसं अजून मला वाटतं अजून जरा छोटासा, दोन्ही सेम होतील. ठीक आहे. तर आता याला जो इफेक्ट दिलेला आहे, जसं मी तुम्हाला परत त्या फाईलमध्ये जाते, जो हा इफेक्ट दिलाय तो मी तुम्हाला दाखवते करून. बाकी हे टेक्स्ट वगैरे टाईप करायचं तुम्हाला माहिती आहे, पण त्याबद्दल मी एक कसं करायचं दाखवते. इथे आपल्याला काय करायचं आहे की ग्रेडियंट टूलचा वापर केलेला आहे आणि याला शॅडो दिलेली आहे. आता ती कशी द्यायची आहे तर याच्यावरच आपण काय करायचं, डबल क्लिक केलंय आणि डबल क्लिक केल्यानंतर ग्रेडियंट टूलचा वापर केलाय. त्याच्या आधी मला ड्रॉप शॅडो वापरायचा आहे. ड्रॉप शॅडोने थोडंसं त्याच्यामध्ये ओपेसिटी मी जरा वाढवते. तुम्हाला इथे जरा दिसेल ही ड्रॉप शॅडो दिसते एक साईडला आणि त्याच्यानंतर डिस्टन्स जसं मी वाढवेन तसं तुम्हाला लक्षात येईल की हे पेज वर उठल्यासारखं वाटतंय. त्याचा स्प्रेड थोडासा वाढवते आणि साईज जर वाढवायची म्हटली तर अशा पद्धतीने दिसतो. मी जरा जास्त करून दाखवल्यामुळे तुम्हाला ते लगेच त्याचा इफेक्ट दिसतो, पण थोडं लाईट असं मी ठेवते आणि इथे मी स्प्रेड करते. ओके. तर अशा पद्धतीने थोडंसं उठल्यासारखं तो पेज दिसतोय. सपोज मी ओके केलं तर तुम्हाला या पेजमध्ये आणि या पेजमध्ये फरक दिसेल. परत मी याच्यावर डबल क्लिक करते. आता आपल्याला अदर इफेक्ट जो द्यायचा आहे तो म्हणजे ग्रेडियंटचा द्यायचा आहे. ग्रेडियंट ओव्हरले या पॉइंटला मी क्लिक करते. त्या सेटिंगला क्लिक केल्यानंतर मला त्याचं लायनरमध्येच करायचं आहे. लायनरमध्ये उभ्या स्वरूपात मला लाईन पाहिजे आणि मी याच्यावर मधल्या जो व्हाईट कलरचा दिलेला आहे त्या व्हाईट कलरमध्ये मी क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर मला याच्यामध्ये इथे तो इफेक्ट द्यायचा आहे. थोडंसं मला इथे ग्रे टाईप कलर जो आहे तो द्यायचा आहे. ग्रे द्यायचा आहे आणि बाजूला बाकी व्हाईट द्यायचा आहे. पण मी हा जरा इथे फिरवून घेते आणि हा या साईडला करते. आणि हा ग्रे कलर जो आहे म्हणजे ऑफ व्हाईट थोडासा झालाय, थोडा ग्रेश करते मी जरा. ओके केला आणि इथे मला जो हवा आहे तो व्हाईटच ठेवायचा आहे. हा जो इफेक्ट आहे तो मला इथे करायचा नाही, मला व्हर्टिकली पाहिजे. आता व्हर्टिकली करताना मी कसा करायचा तुम्ही बघते, परत एकदा दाखवते मी. त्याच्यानंतर याच्यात जर असं थोडंसं शायनिंगसाठी जरा उठावदार शायनिंग येण्यासाठी मी जरा त्याला साईज ही केली आहे आणि इथं थोडंसं अजून त्याला जवळ करते आणि 2 व्हाईटच्या याच्यामध्ये ठेवल्या. ओके म्हटलं. आता मला ही स्टाईल कुठल्या साईडला हवी, या साईडला हवी. आता मी इथे काय करते, 0 सेट करते. ते परफेक्ट अशा पद्धतीने उभीच्या उभी लाईन आपल्याला आलेली दिसते. आता याच्यामध्ये परत आपल्या इमेजमध्ये जाऊया. तर अशा पद्धतीने जो उठावदार सारखा दिसतोय पार्ट तो त्या पद्धतीने दिसतो. मी थोडासा कर्व केल्यासारखं वाटतोय.
तो त्याच्यामुळे दिसतोय, कारण एक साईडच आपण कर्व केल्यासारखी आणि थोडीशी साईड आपल्याला जरा जवळ घ्यायची आहे. त्याची आपण ओपिसिटी 100% ठेवलेली आहे. जर आपल्याला स्केल जरा वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर अशामध्ये आम्ही करू शकतो. मी स्केल थोडंसं वाढवलं आहे, इथे जवळ घेतलं, त्याच्यामुळे थोडंसं इथे कर्व असल्यासारखं भासला जातो. तर या पद्धतीने मी हे पेज बनवलं, त्याला शेड पण दिली. आता सपोज जो मी पहिला जो हा रेक्टँगल आहे तो मी ऑफ करून ठेवते आणि हाच रेक्टँगल जे पूर्ण सगळे इफेक्ट दिलेले आहेत त्याला मी डुप्लिकेट करून घेते. डुप्लिकेट केलंय आणि हीच बाजू मी इथे सरकवते. त्याला मी सेट केलंय, हीच बाजू मी सरकवते. पण मला ह्या बाजूला जी आलेली शॅडो आहे, ग्रेडियंट ओव्हरले आहे, त्याच इफेक्टला मी क्लिक करते आणि ह्या साईडला जो अँगल आहे तो त्या या साईडला मी करते. वन 180 केली आहे. तुम्हाला इथे दिसेल ह्या साईडला आलेली परफेक्ट दोन्ही दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने ओके केलं आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्याचा अँगल आणि ह्याचा अँगल, म्हणजे ह्याला एका पेजला दिल्यामुळे दुसऱ्या पेजला मला देण्याची गरज नाही पडली. खूप फास्टली काम झालं, जास्त मेहनत पडली नाही. फक्त एक पेज बनवायला मेहनत पडते, दुसऱ्या पेजच्या वेळी आपल्याला रेडी मिळतं. अशा पद्धतीने मी दोन त्याच्या म्हणजे एक तयार करून त्याला कॉपी केलं. आणि आता आपण मधला जो भाग आहे त्याला आपण ड्रॉप शॅडो इफेक्ट देणार आहोत. याच्यावर मी डबल क्लिक केली. डबल क्लिक केल्यानंतर ड्रॉप शॅडोला मी क्लिक करते आणि ड्रॉप शॅडोमध्ये मला एक साईडलाच नको आहे, मला दोन्ही साईडला हवं आहे. त्याची थोडी ओपिसिटी जरी वाढवली आपण तरी चालेल. ओपिसिटी वाढवल्यानंतर डिस्टन्स किती हवा आहे आपल्याला तो दिसेल. त्याच्यानंतर स्प्रेड आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर साईजमध्ये आपल्याला थोडीशी वाढवते मी साईज, जेणेकरून मला दोन्ही साईडनं दिसेल. स्प्रेड थोडासा कमी करते लाईट सारखा, कारण ह्याला मॅच होणारा पाहिजे. डिस्टन्स थोडासा कमी करते आणि अशा पद्धतीने मी उठावदार या पद्धतीने मी केलाय. त्यामुळे आता आपल्याला दिसताना अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छान दिसतंय. पुढचा जो आपल्याला पार्ट हवा होता एक शॉर्टमध्ये दाखवते, तुम्हाला पूर्ण मी बनवलेला आहेच. एक जो आता हा मधला जो भाग आहे हा तर तुम्हाला सिम्पली टाईप करता येईल, कारण मागच्या बऱ्याच असाइनमेंटमध्ये टाईप कसं करायचं, टायपिंगच्या रिलेटेड मी जास्त बोलणार नाही, कारण टायपिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला एक थोडंसं दाखवते याच्यामध्ये कसं आहे. एक लेअर घेतली, त्याच्यानंतर मी इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बुक हा शब्द टाईप करताना मी कॅप्स लॉक ऑन करून BO आणि एंटर ओके असं मी टाईप केलंय. त्याच्यानंतर मी तो शब्द सिलेक्ट केला, त्याला थोडासा मँगो कलर टाईप जो आहे तो दिलाय, मँगो कलर अप्लाय केलाय. आणि याच्यामध्ये जो फॉन्ट आहे तो फॉन्ट थोडासा भरीव असा जाड असा ठेवलाय, म्हणजे बोल्ड त्याला आपण म्हणतो. बोल्ड आपल्याला कुठे मिळतो का पाहूया. असा थोडासा जाडवाला घेतलाय. त्याच्यानंतर तुम्हाला जर तो मोठा करायचा आहे साईजने मोठा करू शकता किंवा तुम्ही त्याला ताणून पण तेवढा मोठा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला ताणून या पद्धतीने तुम्ही तो शब्द सेट करू शकता. जसं तुम्ही याच्यामध्ये दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ताणायचं नसेल तर त्याची फॉन्ट साईज वाढवू शकता आणि तशा पद्धतीने बसवू शकता. आता ही जशी एक दाखवलं इफेक्ट करून, तसं आता इथे कसं अपोजिट आहे. BO आणि ओके हा जे शब्द आहे तो त्याला व्हाईट दिला आणि एक रेक्टँगल जो घेतलाय तो पूर्ण ऑरेंज कलरचा आहे. आता आपल्याला रेक्टँगल घ्यायचा आहे. इथे त्याच्यासाठी मी एक लेअर घेतली आणि एक रेक्टँगल घेतलाय आणि सेम कलर मला पाहिजे ऑरेंज कलर, तो त्याच्यामध्ये मला अप्लाय करायचा आहे. मी तो अप्लाय करते. अशा पद्धतीने मी अप्लाय केलाय आणि जो शब्द आहे
मी पुन्हा काय करते, एक डुप्लिकेट बनवते आणि हा त्याच्या वर ठेवते. रेक्टँगलच्या वर ठेवते आणि हा थोडा सरकवून घेते. आता ह्याच्यामध्ये मला कलर थोडासा व्हाईट कलर पाहिजे. सिलेक्ट केला, व्हाईट कलर घेतला. ओके, आणि आता मी तो सेट करून घेते. मला तो त्या पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे जसा त्यांनी फायनल लुकला दाखवलाय. आणि याच्यामध्ये थोडा स्पेस आहे, त्या पद्धतीने तो सेट करून घ्या. जसं BO साईडला आहे, त्या B मधला फक्त मधला भाग राहतोय, O मधला आणि K मधले त्रिकोण दिसते. तर असं तुम्ही त्या ऍक्च्युली तो फॉन्ट वेगळा आहे आणि हा फॉन्ट वेगळा आहे, त्याच्यामुळे आता मला तेवढा सेट करून दाखवता येत नाहीये, पण मी अशा पद्धतीने सेट करून दाखवू शकते. जर मी बाहेर क्लिक केलं तर अशा पद्धतीने तो दिसेल अक्षर. फक्त याच्यामध्ये तो डिस्टन्स आहे तो थोडासा आपल्याला कमी करावा लागेल. याच्यामध्ये जेव्हा टेक्स्ट याला क्लिक करतो आपण, तर त्याचं आपण सेटिंग ओपन करतोय. याच्यामध्ये सेटिंगला जाण्यासाठी कॅरेक्टर सेटिंगला क्लिक केलं आणि याच्यामधला जो हा डिफरंट आहे, डिस्टन्स आहे, तो मला थोडासा कमी करायचा आहे. थोडासाच ठेवायचा. तर अशा पद्धतीने मी ठेवू शकते. आणि या पद्धतीने मी थोडासा जे थोडं अक्षर आहे ते जरा वाढवलंय. अशा पद्धतीने दिसेल. ऍक्च्युली त्याला फॉन्ट पण तशा पद्धतीने लागेल. फॉन्ट प्रॉपरली असेल तर चांगलं अजून छान उठून दिसेल, पण ते अशा पद्धतीने ते अक्षर दिसेल. आता त्याच्यामधला व्हाईट कलर वरचा दिसतोय कारण हा ऑफ व्हाईट आहे आणि याला मॅच होणारा नाही आहे. हा व्हाईट आणि हा ऑफ व्हाईट आहे. त्याच्यामुळे सेम टू सेम कलर जाण्यासाठी आधी मी याला ड्रॉपरने मी इथे क्लिक करून तो सिलेक्ट केलाय. त्याच्यानंतर मी टेक्स्टला क्लिक करते. टेक्स्ट सिलेक्ट केला. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर ड्रॉपरने मी क्लिक केलं आणि ओके केलं. आता तो मध्ये याला अप्लाय करतो आणि आता वरती तुम्हाला अक्षर दिसणार नाही, इथे दिसणार नाही, कारण या कलरला तो मॅच व्हायला पाहिजे. याच्यासाठी मी अशा पद्धतीने केलंय. बाकी सेम टू सेम आपल्याला फॉन्ट घ्यावा लागेल, कारण हा कसा के वगैरे आहे, त्याला कुठे लाईन वगैरे नाही, तो पूर्ण प्लेन आहे आणि तो क्लीन आहे. इथे माझं कुठेतरी डिझाईन वगैरे आहे, कारण त्याला फॉन्ट त्या पद्धतीने घ्यायला लागतो. तसे फॉन्ट तुम्हाला गुगलमधून सुद्धा मिळतात, गुगलमधून पण तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा जो आहे तो बारकोड आहे, तो आपल्याला इन्सर्ट करून आपण घेऊ शकतो. जसं तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केलात तर बरेच तुम्हाला याच्यामध्ये बारकोड मिळतात. आपण जर सर्च केलं तर आपल्याला अशा इमेजेस बऱ्याच मिळतात, त्या आपण घेऊ शकतो. राईट क्लिक करून सेव्ह इमेज करा. त्याच्यानंतर सेव्ह इमेज आपण केल्यानंतर ती पिक्चरमध्ये ठेवून दिलात तरी हरकत नाही आणि त्यानंतर तुम्ही प्लेस करू शकता. आता जसं मी इथे क्लिक करून झालंय, लेअर घेते. लेअर घेतल्यानंतर प्रत्येक इमेज ही प्लेस एम्बेडेडमधूनच घ्यायची असते. त्याच्यानंतर हा बारकोड मी सिलेक्ट केला आणि मी इथं छोटा करून इथे सेट करते. मी तो सेट केला. असं तुम्ही इमेजेस घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते PSD मॉकअप, नंतर हार्ड कव्हर, ह्याला एक कर्सिव्हमध्ये आहे फॉन्टमध्ये. त्यानंतर स्मार्ट ऑब्जेक्ट, इन्स्टंट इफेक्ट वगैरे हे शब्द तुम्ही टाईप करू शकता. काही असे वर्डिंग्स आहेत तर तुम्ही गुगलमधून सर्च करून पण घेऊ शकता किंवा एखादा छोटासा पॅसेज त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करू शकता. आता हे नाव आहे ते मी उभं कसं केलं, मी व्हर्टिकली कसं ठेवलं आहे. याच्यामध्ये जो हा B दाखवला आहे तो कसा आहे आणि हा कसा आहे, हा उभा दाखवलेला आहे. जसं की आता मी एक टेक्स्ट टाईप करते. त्याच्यासाठी मी एक न्यू लेअर घेतली, टेक्स्ट टाईप केला, B ही साईज वाढवली आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट पुन्हा एक टाईप करते. याच्यामध्ये तर काय बुक हार्ड कव्हर असं एक शब्द आहे, कॅपिटलच आहे सगळा. बुक
आपण त्याच्या कव्हर आहे ओके, आणि मध्ये काय स्पेस दिलेला नाही, कंटिन्यू आहे. तर असा शब्द टाईप केल्यानंतर शिफ्ट की प्रेस करायची आणि हा स्ट्रेट मध्ये तो व्हर्टिकली उभ्या स्वरूपात किंवा व्हर्टिकली तुम्हाला दिसेल. आणि ह्याला पेज सेट करताना किंवा तो टेक्स्ट सेट करताना आपल्याला दिसतोय बरोबर पेजमध्ये प्लस साईन सारखं आपल्याला एक पिंक कलरची लाईन दिसत आहेत व्हर्टिकल आणि ओरिजिनटली. तर ते त्या पद्धतीने आपल्याला सेट करतो की सेंटर लाईन त्याला बरोबर दाखवतो. आणि थोडंसं ते शब्द जर ताणले तर ह्या पद्धतीने तुम्हाला तो शब्द व्हर्टिकली जो हॉरिझॉन्टल टेक्स्ट आहे पण ते व्हर्टिकली सेट केलेला आहे आणि तो अशा पद्धतीने आपण करू शकतो. बाकी पुढचा जो शब्द आहे तो सेम तुम्ही मॉकअप हा शब्द टाईप करून ज्यामध्ये अशा पद्धतीने लावून घेऊ शकता. आणि याचं जे फायनल लुक आहे ते कसं दिसेल हे मी तुम्हाला थोडंसं दाखवते म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल. हे जे आत्ता मी तुम्हाला करून दाखवण्यासाठी मी हे ॲडिशनल पेजेस घेतले आहेत. याच्यामध्ये कुठेतरी ऑप्शन मी ऑफ केलेला असणार आहे, त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. ओके, तर असं मी ऑन करून घेतलंय आणि ह्या पद्धतीने तुम्हाला फायनल लुक कसं आहे ते तुम्हाला दिसेल. जसं मी एक हार्ड कवर एक सेम टू सेम मिळतकात एक मिळता जुळता फॉन्ट घेतला आणि अशा पद्धतीने मी फायनल लुक तयार केलेला आहे. तर असं तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता. हे वारंवार माझ्या प्रत्येक केस स्टडी दाखवताना तुम्हाला ते सांगितलं टेक्स्ट कसं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर हा बुक हा शब्द मी मला तसा तो एक राऊंडेड सारखा दिसला शेप मिळाला तर तो मी त्याच्यामध्ये घेतला आहे आणि हे फायनल लुक त्याचं तयार झालेलं दिसेल. याच्यामध्ये तुमच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही काढून टाकलात नंतर तरी चालेल म्हणजे प्रॉपरली तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर ही फाईल एक्सपोर्ट करून तुम्ही ठेवू शकता. एक्सपोर्ट करताना तुम्हाला एक्सपोर्ट ह्या ऑप्शनवर जावं लागतं. फाईल मेनूमधून एक्सपोर्ट करताना तुम्हाला कुठला फॉन्ट पाहिजे कुठलं एक्सटेन्शन पाहिजे PNG, JPG की GIF यापैकी कुठलाही तुम्ही निवडू शकता. मोस्ट ऑफ मी JPG वापरते जेणेकरून आपल्याला एखाद्याला जर आउटपुट कसं दिसेल एखादं केस स्टडीचं असं कोणाला जर बघायचं असेल आणि मेल थ्रू आपल्याला पाठवायची असेल फाईल तर आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्याच्यामुळे साईज कमी होते, लेअर्स दिसत नाही आणि सगळ्या लेअर्सची एकच इमेज दिसते. जसं मी आता एक्सपोर्ट करून दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये सेव्ह केलं ज्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून हवं आहे आणि मी एखादा फोल्डरमध्ये तुम्हाला दाखवते ती कशी इमेज दिसते. आता जी मी बुक कवरची बनवली ती 4.52 MB ची साईज तयार होते आणि याच्यामध्ये बुक कवर ही जी मी आता JPG केली तर 142 KB होते. म्हणजे MB पेक्षा खूप छोट्या स्वरूपात आपण फाईल तयार केल्यामुळे आपण मेल थ्रू पाठवू शकतो किंवा एखाद्याला आउटपुट दाखवू शकतो. इव्हन व्हॉट्सअपवरून पण आपण ती सहज इमेज पाठवू शकतो. आता मी JPG फाईल एखादी ओपन केली तर कसं दिसेल. सपोज फोटोशॉपमधून जरी मला ओपन करायची असली तरी मी फोटोशॉपमध्ये ओपन केल्यावर मला लेअर दिसतात का हे एकदा तुमच्या लक्षात येईल की ती कशी दिसेल. आता बघा यामध्ये लेअर दिसतात का नाही. ही आपली ओरिजिनल फाईल आहे जी फोटोशॉपमधली फाईल आहे आणि ही जी फाईल आहे ती आपली आउटपुट दाखवलेली एक सगळ्या लेअर्सचा एकच पॅच तयार होतो JPG आणि इथे तुम्हाला कोणतीही लेअर दिसणार नाही. पण तुम्ही फोटोशॉपची फाईल ओपन केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लेअर्स सगळ्या दिसतील. तर आपल्याला कधीही मेल थ्रू पाठवताना PSG पाठवताना खूप हेवी असते फाईल कारण त्याच्यामध्ये इमेजेस असतात, बऱ्याच त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज असतात, इमेजेस असतात, त्याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. मग या गोष्टींमुळे ती हेवी होते, त्याचं वेट वाढतं आणि जे बुक कवर .jpg केली की सगळ्या लेअर्सचं एकच इमेज तयार होऊन त्याची जो हेवीनेस असतो तो कमी होतो आणि त्याची केबीमध्ये त्याचं साईज त्याची तयार होते आणि ती आपण सहज मेल थ्रू पाठवू शकतो आणि एखाद्याला आउटपुट दाखवू शकतो. जर काय कोणी कस्टमर असेल तर कस्टमरला तुम्हाला आउटपुट सहज पद्धतीने दाखवू शकता. तर हे नेहमी लक्षात ठेवा, एक्सपोर्ट करायला विसरू नका.
कारण जर एखादा जर समोरची क्लायंट सपोज जर त्यालाही फोटोशॉप वापरता येत असेल आणि तुम्ही जर लेअर सकट जी असलेली फाईल जी .psd नावाची फोटोशॉपची फाईल जर तुम्ही दिलात तर त्यांना त्यातले ते लेअर्स तो वापरून नवीन एक क्रिएटिव्हिटी तयार करून तो वापरून घेऊ शकतो ती फाईल आणि तुमच्यावरचं काम जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपरली ती त्या पद्धतीने PSD न देता JPGची ती फाईल द्यावी, अशा पद्धतीने मी सजेस्ट करेन. तर ही फाईल तुम्हाला नक्कीच आवडली असेल, जी आत्ता मी केस स्टडी तयार केली नक्कीच आवडली असेल, तुम्हाला त्याचं नक्कीच हेल्प होईल. अशाच काही नवनवीन केस स्टडीज किंवा जे आउटपुट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवत राहणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही हे करताना तुम्हाला नक्कीच प्रत्येक बारीक पॉईंटचे तुम्हाला त्या ज्या गोष्टी तुम्ही कराल, कुठले आउटपुट कराल त्याही तुम्हाला ते हेल्प होईल. कशा पद्धतीने एखादा उठावदार दिसायला हवा, त्याच्यासाठी कसा इफेक्ट सेट करायचा वगैरे, त्या खूप बारीक गोष्टी आहेत तर त्या लक्षात येतील आणि नक्की तुम्हाला ही केस स्टडी करताना मजा येईल. तुर्तास थँक्यू.